खरी सुरुवात झाली ती 22 जानेवारीला 500 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू रामचंद्र जेव्हा स्वतःच्या आपल्या हक्काच्या मंदिरामध्ये गेले त्यानंतर संपूर्ण देशभर आपण पाहतोय की प्रभू रामचंद्रमय असंच संपूर्ण वातावरण झालेलं आहे. आणि आता सुद्धा आपण जर पाहिलं तर बऱ्याच दिवसापासून अगदी 22 जानेवारी पासून सुद्धा सगळीकडे गीत रामायणाचे कार्यक्रम हे सर्व ठिकाणी होत आहेत. अर्थातच आपल्या हृदयातील अत्यंत जवळचा सांगीतिक ठेवा म्हणून गीत रामायणाकडे आपण पाहतो. अगदी परवा सुद्धा इथे दिसतंय की इथे सुद्धा गीत रामायण झालेलेच आणि अर्थात होणं अपेक्षितच आहे. पण या गीत रामायणाचं सांगीतिक वाङ्मयी हे मूल्य थोडंसं बाजूला ठेवून आपण एका दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर एक आणि आपल्या सर्वांच्या हृदयात बसलेले श्री प्रभू राम हेच त्याचं कारण. आणि आज आम्हा कलाकारांचं भाग्य आहे की श्री प्रभू रामचंद्रांच्या या सभामंडपामध्ये आम्ही ही सांगीतिक सेवा करतोय. तर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळताना श्री प्रभू रामचंद्रांचं वंदन करून त्यांनाच सादर हे गीत करूयात. प्रभू रामाने दर्शन द्यावे गातो मुखी हरिनाम अंतरी माझ्या रात्रंदिनतो वास करीतो श्रीराम.
रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम 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 प्रभो श्रीराम 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 प्रभो श्रीराम। विलसे हाती धनुष्यबाण, विलसे हाती धनुष्यबाण, जवळी सीता आणि लक्ष्मण, जवळी सीता आणि लक्ष्मण, जोडून करद्वय मारुतीन, जोडून करद्वय मारुतीन, असा दिसो मगरा, असा दिसो मगरा, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम 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 प्रभो श्रीराम 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 प्रभो श्रीराम। शब्द पित्याचे आज्ञा मानून, शब्द पित्याचे शब्द पित्याचे आज्ञा मानून, कर्तव्याचे कठोर पालन, कर्तव्याचे कठोर पालन, आदर्श संसारी हे रामायण, आदर्श संसारी हे रामायण, विनय करीतो प्रणाम प्रणाम, विनय करीतो प्रणाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम, प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम 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 प्रभो श्रीराम 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 श्रीराम। जय श्रीराम। रसिक हो, आपण इतके भाग्यवान आहोत, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आपण सर्वजण भक्ती रंगाच्या वेगवेगळ्या छटा वर्षभर आपण अनुभवत असतो। जय श्रीराम या जयघोषातून आपण थोडेसे बाहेर आलो की आपल्याला वेध लागतात,
तो टाळ दिंडीचा गजर करत माऊलीचा जयघोष करत पंढरपूरच्या वारीला जाण्याचा. 3 वर्षापूर्वी पहिल्यांदाच मी वारीमध्ये गेलो होतो. तो अनुभव अगदी आवर्जून सांगतो. मी पहिल्यांदाच गेलो होतो वारीला. पुण्यावरून सासवडला जात असताना हडपसरच्या अगोदर एक 80 ते 90 वर्षाच्या आजी एकट्या चालत आम्हाला दिसल्या. आणि मी आणि माझा मित्र सहज त्यांना भेटायला गेलो. अहो आजी, म्हणलं तुम्ही कशा चालल्या आहेत? माऊली आहे ना बरोबर? म्हणजे अहो पण कुठपर्यंत जाणार? हो माऊली नेईल तिथपर्यंत जाणार. अहो पण कसं होणार तुमचं? काय नाही, हो माऊली सगळं करते. अहो पण म्हटलं तुमचं जेवण खाण? अहो माऊली आहे, सगळं माऊली करते. माऊली माऊली माऊली, त्याच्याशिवाय त्या आजींना दुसरा उत्तरच नाही. एवढी ती माऊली खरोखरच माऊली झालेली होती. आणि एकूणच वारीमध्ये सगळेजण माऊली माऊलीचा जयघोष करत होते. तिथून आम्ही थोडंसं पुढे गेलो, दिवे घाटामध्ये गेलो. दिवे घाटामध्ये गेल्यानंतर माझे पाय थकले, मी बाजूला बसलो. कडक ऊन होतं, पण काय हवामानात बदल झाला माहीत नाही. पण क्षणार्धात ढग भरून आले आणि पावसाच्या धारा सुरू झाल्या. आणि तेवढ्यात हजारो वारकरी माऊली माऊलीचा जयघोष करत अक्षरशः धावत सुटलेले अशी ती पालखी घेऊन त्या दिवे घाटातून चढत होते. वरून पावसाच्या धारा होत्या आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा होत्या. माझ्या मनामध्ये सहज शब्द फुटले की मुखात माऊली, श्वासात माऊली, दुःखात माऊली, सुखात माऊली, अंतरात्म्यात माऊली, पंचतत्वात माऊली, अचेतनात माऊली, चैतन्यात माऊली, अहो सुरात माऊली, तालात माऊली, नाद ब्रह्मात माऊली, नृत्यात माऊली, स्वर ब्रह्मात माऊली. माऊली माऊली माऊली. खरोखरच भक्ती रंगामध्ये असं आपण चिंब चिंब भिजत असताना एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा आणि टाळ गजर करत माऊलीचा जयघोष करत त्या पंढरपूरच्या विठोबाला आपण भेटायला जाऊया. आपण याच अर्थाचं एक गीत ऐकूयात. संत सोहराबाई यांची शब्द रचना आहे आणि पंडित हेमंत पेडसे यांनी त्याला संगीत दिलेलं आहे. टाळ दिंडीचा गजर.
गज दोष पळाले कपाटी दोष पळाले कपाटी दोष पळाले दोष पळाले कपाटी दोष पळाले कपाटी दोष पळाले कपाटी दोष पळाले कपाटी
प्रद्युम्न नाडगौडा यांनी संत सोगराबाई यांचं गीत अतिशय अप्रतिम सादर केलं. त्यात शेवटचे शब्द असे की सुख नाही संसारी. आता खरं सांगायचं तर प्रद्युम्नला अजून संसारी जायला खूप अवकाश आहे, पण आवर्जून सांगतो की तो आपण गायन तर ऐकतो आहोतच, तो MA म्युझिक करतोय ललित कला केंद्रामधून. आणि विशेष म्हणजे गणेश पुराण, अथर्व शीर्ष, गीता, दासबोध यांचा तो अभ्यासक आहे. आता पुढील गीत आपण श्री माधव आगारकर यांच्याकडून ऐकणार आहोत. भक्ती रचनांमध्ये सर्वच रचना आपल्या हृदयाच्या जवळ असतात, पण विशेषतः बाबूजींनी जेव्हा भक्ती रचना गायलेली असते ती आपल्याला विशेष भावते. आता बाबूजींनी आपल्या मागच्या पिढीला तर बाबूजी म्हणजे दैवतच होते. खरं सांगायचं तर बाबूजींनी किती विविधता जोपासली. खरं सांगायचं तर चित्रपट संगीत असेल, भावसंगीत असेल, भक्ती संगीत, नाट्य संगीत, लावणी अशा वेगवेगळ्या सांगीतिक प्रांतामध्ये बाबूजींनी लीलया आपली सांगीतिक कला दाखवलेली आहे. पण या प्रत्येक ठिकाणी बाबूजींनी जो जपला ते म्हणजे स्वरांचं सौंदर्य, शब्दांचे अचूक उच्चार, शब्दांमधल्या नेमक्या भावना आणि संगीतातील पावित्र्य. आणि जेव्हा बाबूजी भक्ती रचना गात असतात तेव्हा ती भक्ती रचना ऐकत असताना आपल्याला एखाद्या मंदिरातील गाभाऱ्यामध्ये बसल्यासारखा आपल्याला तो अनुभव, ती अनुभूती मिळत असते. आणि म्हणूनच बाबूजींच्या भक्ती रचना अतिशय लोकप्रिय आहेत. गीत रामायण तर आहेच आहे, पण चित्रपटातील किंवा इतर भक्ती रचना सुद्धा या आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ आहेत. आता बाबूजींनीच संगीतबद्ध दिलेलं आणि गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आहे ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधील सत्य शिवाहून सुंदर हे. आपण श्री माधव आगारकर यांच्याकडून ऐकूया. सुंदर है
चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पडवावा अज्ञानी तो पडवावा प्रेम अभीतर सागर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे त्यागाराया नावनसे पुण्यवान हा देश असे त्यागाराया नावनसे पुण्यवान हा देश असे कल्पतरू हाय उभा दिसे कल्पतरू हाय उभा दिसे त्या छायेतील मंदिर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे आजच्या आपल्या कार्यक्रमामधील पुण्यातील ज्येष्ठ हार्मोनियम वादक डॉक्टर नरेंद्र चिपळूणकर आज उपस्थित आहेत. त्यांना आपण एकदा देऊया, कारण त्यांची उपस्थिती आणि त्यांचं हे हार्मोनियम वादन हे आम्हा कलाकारांना आणि रसिकांना दोघांनाही उत्साह वाढवणार असंच असतं. जगदीश खेबुडकर यांचे शब्द होते आणि जीवनातील किती शाश्वत मूल्य मौलिक विचार या गीतामधून सांगितलंय. ज्ञान दिल्याने वाढते आणि संत साहित्यामधून आपल्याला अनेक गोष्टी अशाच मिळत असतात. जीवनातील शाश्वत मूल्यच आपल्याला कळत असतात. आणि संतांनी जे साहित्य निर्माण केलं की मराठी भाषेचं सौंदर्य आणि जीवनातील शाश्वत मूल्य याचं दर्शन आपल्याला जे संतांनी घडवलं, तीच परंपरा पुढे ज्याप्रमाणे ह्या गीतकारांनी साहित्यकारांनी चालवली त्याचप्रमाणे आपल्या मराठी संगीत रंगभूमीवरील नाटककारांनी सुद्धा ती परंपरा पुढे चालवली. आता मी आणि विद्यानंद आम्ही संगीत रंगभूमीचे अतिशय आमचं प्रेम आहे संगीत रंगभूमीवर. आणि खरोखर संगीत रंगभूमीवर जे काम करत असतात त्या सगळ्यांच्या दृष्टीने संगीत नाटक सादर करणं म्हणजे त्या नटेश्वराची पूजा आहे. आणि आपण सर्वजण जाणतोच की संगीत शाकुंतल या नाटकापासून अनेक नांद्यांमध्ये त्या नटेश्वराचं म्हणजे ज्या कलेचं आराध्य दैवत आहे त्या भगवान शंकराचं वर्णन किंवा त्याची स्तुती केलेली असते. किंवा अनेक नाट्यपदं सुद्धा आपल्याला भगवान शंकराचं वर्णन करणारी स्तुती करणारी आपल्याला सापडतात. परंतु अण्णासाहेब गोखले यांनी भगवान शंकर आणि पार्वती यांच्याच जीवनचरित्रावर एक नाटक लिहिलं, ते म्हणजे जय जय गौरी शंकर. कैलासाचा रम्य परिसर आणि गोमंतिकीय निसर्ग सौंदर्य याच्या पार्श्वभूमीवर हे नाटक घडत जातं. आणि भगवान शंकर आणि पार्वती देवी म्हणजे गौरी यांच्या वास्तव्याने गोव्यामध्ये जे मंगेशीचं देवस्थान किंवा शांतादुर्गा ही जागृत देवस्थान निर्माण झाली त्याचं सांगणारं असं हे कथानक ते म्हणजे जय जय गौरी शंकर. वसंत देसाई यांचं संगीत आणि या नाटकातील खरं तर सगळीच नाट्यपदं लोकप्रिय आहेत, पण त्यातलंच एक अत्यंत लोकप्रिय नाट्यपद नारायण रमा रमणा आपण माधव आगारकर यांच्याकडून ऐकूया. नारायण रमा रमण नारायण रमा रमण नारायण रमा रमण मधुसूदन रे मनमोहन मधुसूदन रे मनमोहन करुणागण हरि धड़ करी
बलसागर गोविंदा भाव आकाशी हरी जड करी बलसागर गोविंदा भाव आकाशी हरी जड करी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा भावाकाशी हरी जळकरी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा भाव आकाशी हरी जड करी बलसागर गोविंदा तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा करितो परमानंदा तुझिया चरणी सादर वंदन 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 करितो परमानंदा ते प्रसादा व्यंकटेशा ते प्रसादा व्यंकटेशा जगताचा आनंदा जय नारायण रमा रमण नारायण रमा रमण मधुसूदना रे मनमोहना मधुसूदना रे मनमोहना करुणाघना जय नारायण रमा रमण नारायण 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 रसिको, आपण ज्याप्रमाणे जय श्रीराम म्हणतो किंवा रामराम म्हणतो त्याचप्रमाणे अजूनही गावाकडे खेडेगावातून रामकृष्ण हरी हे साधारणपणे एकमेकांना भेटल्यानंतर सहजपणे म्हटलं जातं. तर हे रामकृष्ण हरी का म्हटलं जातं एक छान मध्यंतरी मला ऐकण्यात आलं की रामकृष्ण हरी आपण एकमेकांना का म्हणायचं. तर आपण जेव्हा श्रीरामांचं नाव घेतो तेव्हा संसारात राहून मर्यादेत कसं राहायचं याचं भान आपल्याला ते श्रीरामांच्या नावातून मिळतं. आणि जेव्हा आपण कृष्णांचं नाव घेतो श्रीकृष्णांचं नाव घेतो तेव्हा संसारात राहून सत्यासाठी मर्यादाच्या बाहेर गेलं तरी चालेल पण त्या सत्यासाठी त्याप्रमाणे वागलं पाहिजे त्याचं भान आपल्याला श्रीकृष्णांच्या नामातून येतो. मग हा हरी काय तर या दोन्हीमध्ये समतोल कसा साधायचा ते हरी या नामातून येतो म्हणून रामकृष्ण हरी. आता यानंतर आपण एक झुला ऐकणार आहोत. म्हणजे ठुमरी कजरी चैती यापैकी झुला हा प्रकार. झुला म्हणजे झोपाळा. राधा आणि कृष्णा झोपाळ्यावर बसलेत आणि त्यांच्या रासक्रीडेचं वर्णन या प्रकारामध्ये असतं. तर तो झुला हेमंत पेंडसे पंडित हेमंत पेंडसे यांची संगीत रचना आहे आणि प्रद्युम्न नाडगौडा यांच्याकडून आपण ऐकूया.
झूला झूलत राधा संग 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 झूला झूला झूलत राधा संग झूला झूलत 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 राधा झूला झूलत राधा संग गिरिधर झूलत झूलत राधा संग अभिरंगान की धूम मचाए अभिरंगान की धूम मचाए भर पिचकारी रंग रंग भर पिचकारी रंग झूला झूलत राधा संग झूला झूलत राधा लाल भरी बिंदरावन जमुना 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 केसर चूवत रंग रंग केसर चूवत रंग केसर चूवत रंग झूला झूलत राधा संग झूला अधर सुर भरे नाचत ताल नाचत ताल नाचत ताल नाचत ताल नाचत ताल धीमी धीमी बाजे मृदंग धीमी धीमी
Gama pani 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 pamaga Gama pani ne ne swani pamaga pade apa gama pani ne pamaga gama pasani pani ne pasami rake sugirana मेरा श्रीकृष्णांचं स्मरण झालं की आपल्या डोळ्यापुढे लगेच चित्र उभं राहतं ते गाय वासरू त्या श्रीकृष्णांच्या सख्या गवळणी आणि अर्थातच बासरीचं. श्रीकृष्णांच्या सख्या एक दिवस या बासरीवर रुचल्या आणि बासरीला म्हणाल्या की श्रीकृष्णांची आम्ही एवढी भक्ती करतो पण तो काय आमच्यावरती प्रीती करत नाही, आम्हाला काय जवळ घेत नाही. पण तू तर एवढी साधी सरळ, तुला ना रंग ना रूप, पण श्रीकृष्ण तुला कायम जवळ ठेवतात, अगदी ओठापाशी. याचं काय कारण आहे? अशी काय जादू केलीस तू श्रीकृष्णांवर? त्यावेळेस बासरीने सांगितलं की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे व्हा, म्हणजे श्रीकृष्ण तुम्हालाही जवळ करेल. तर त्या सख्या म्हणल्या तुझ्यासारखं व्हा म्हणजे काय? साधं सरळ, कुठेही आडी नाही, वेडी नाही, वळण नाही, पोकळ, सगळे अहंकार काढून टाका म्हणजे तो तुम्हाला जवळ घेईल. माझ्या 6 छिद्रांमधून 6 षड्रूप आपण जे म्हणतो, काम क्रोध लोभ माया मोह मत्सर, ते काढून टाका. अहंकार विरहित शरीर म्हणजे बासरी. आणि अशा बासरीच्या मुखरंध्रावर जवळ श्रीकृष्णांची अलगद फुंकर पडली की अहो त्या सख्या गवळणीच काय तर गाय वासरू सुद्धा देहभान विसरून जातात. ऐकूयात वृंदावनी वेणू.
वेणुनादे गोवर्धननादे वृंदावनी वेणु वादे वृंदावनी वेणु पसरुनी मयूर विराजे हो कुछ पसरुनी मयूर विराजे कुछ पसरुनी हो कुछ पसरुनी हो कुछ पसरुनी मयूर विराजे मद पाहता बासनिया रवराजे मद पाहता बासनिया रवराजे राजे वृंदावनी वेणु वादे वृंदावनी वेणु तृणतारा सरो विसरली तृणतारा सरो विसरली गाई व्याघ्र एक ठाई झाली हो गाई व्याघ्र एक ठाई झाली पक्षी पुळे निवांत राहिली पक्षी पुळे निवांत राहिली वैरभाव समूळ विसरली हो वैरभाव समूळ विसरली वृंदावनी वेणु वादे वृंदावनी वेणु ध्वनी मंजुळ मंजुळ उमटते वाक्य दोनो जोनो वाजते ध्वनी मंजुळ उमटते वाक्य दोनो जोनो वाजते देव विमानी बैसूनी स्तुती देव विमानी बैसूनी स्तुती गाती भानुदासा भावनी प्रेम भक्ती भानुदासा 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 भावनी प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती वेणुनादे हो वेणुनादे हो वेणुनादे हो वेणुनादे 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 गोवर्धननादे वेणुनादे गोवर्धननादे वृंदावनी वेणु वादे वृंदावनी वेणु वेणु कवनाचा माये वादे हो वेणु कवनाचा माये वादे वेणुनादे गोवर्धननादे वेणुनादे गोवर्धननादे वृंदावनी वेणु वादे वृंदावनी ओ वृंदावनी ओ वृंदावनी वेणु। एकदा एका भक्तानं आपल्या गुरूंना प्रश्न विचारला की श्री प्रभू रामचंद्रांची आपल्यावर किती कृपादृष्टी असते, जरा मला सांगू शकाल काय? त्या गुरूंनी त्याच्याकडे असं बघितलं आणि त्यांच्या हातामध्ये एक सफरचंद होतं. त्यांनी त्या शिष्याला सांगितलं की या सफरचंदामध्ये किती बिया असतील?
त्या शिष्याला वाटलं की 3-4 बिया असतात म्हणजे तेवढीच आपल्यावरती कृपा असते की काय. त्याने लगेच उत्तर दिलं, हो 3-4 बिया असतील. त्याने ते सफरचंद तोडायला सांगितलं, कापलं त्यांनी सफरचंद, त्यातली एक बी काढली आणि मग विचारलं आता किती सफरचंद असतील. आणि मग तो शिष्य एकदम त्याला काही सुचेच ना की या बीने आपण झाड लावलं की मग एक झाड येणार, मग त्याला किती सफरचंद येणार, त्याच्यामध्ये किती बिया असणार, मग त्याच्यावर परत किती सफरचंद, म्हणजे हे आपण काउंटलेस करू शकतो. आणि अशी ही कृपा दृष्टी श्री प्रभू रामचंद्रांची आपल्या भक्तांवर होत असते. आणि ती कोणाच्या रूपाने होत असते तर आपल्या गुरु आणि आपल्या आईच्या रूपातून ती कृपादृष्टी आपल्यावर होत असते. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी रामाचा दास, रामाचा सेवक असं म्हणून श्री प्रभू रामचंद्राचं संपूर्ण चरित्र सगळीकडे प्रसारित करत राहिले ते. परंतु श्री प्रभू रामचंद्रांना आपली माय मानलेली आहे. आणि एका अभंगामध्ये राम माझी माय असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर तोच अभंग आपण या ठिकाणी ऐकूयात. डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. प्रद्युम्नकडून आपण ऐकूयात तो. राम
सदावर्ते राम मंदिराने आयोजित केलेल्या रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने श्री प्रभू रामचंद्रांच्या सभामंडपात राम माझी माय असं गाणाऱ्या प्रद्युम्नाला मला असं वाटतं की सदावर्ते काकांच्या मुखातून प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्रांनीच आशीर्वाद दिले. पुढच्या टप्प्यात आपण अजून श्रीराम स्तुती अशी गाणी ऐकणार आहोतच. श्री प्रभू रामचंद्रांचा गजर सुद्धा करणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वजण विठू माऊलीचा गजर करूयात माधव आगारकर यांच्या तर्फे. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. अहो या संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. कौल घेतला निहून 100 वर्षे जाण, कौल घेतला निहून 100 वर्षे जाण, नांगर धरिला गप्पाचा बैल मन पवनाचा डाव मांडला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. उखळण प्रेमाची काढणी, उखळण प्रेमाची काढणी, स्वस्थ बसुनी सद्गुरु गवळी, स्वस्थ बसुनी सद्गुरु गवळी. प्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा डाव मांडला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. पंचतत्वांची गोहण रोग पाखरे जाण, पंचतत्वांची गोहण रोग पाखरे जाण, धोंडा घेतला ज्ञानाचा, धोंडा घेतला ज्ञानाचा, कळीत से जागरण. केशवदास म्हणे संतांचा, म्हणे संतांचा, म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा, मेळा गोवाळाचा डाव मांडला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. अहो या संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर
प्राण पंचतत्वांनी ओघळ भोग पाखरी जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीत से जागरण केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा वेळा गोपाळांचा डाव मांडला माया विठुरा गजर हरी नामाचा गेला रोगिला अहो या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडला या विठुरा गजर हरी नामाचा गेला रोगिला 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 विठुरा गजर हरी नामाचा विठुरा गजर हरी नामाचा गेला रोगिला विठुरा गजर हरी नामाचा गेला रोगिला विठुरा गजर हरी नामाचा गेला रोगिला शंखनाद करणारा अवधूत धायगुडे यांच्यासाठी आपण वन्समोर कुठल्याही कलाकाराला खूप मनोमन आनंद देतोच, पण वन्समोर घेतला की आम्ही एक आवर्जून सांगतो की बागेतल्या कळ्या वेचत असताना नको असे रेंगाळून जाऊस. बागेतल्या कळ्या वेचत असताना नको असे रेंगाळून जाऊस, कारण पुढच्या कळ्या विचारतायत नेतोस मला की कोमेजून जाऊ. आता पुढच्या काळ्यांना कोमेजून जाण्याची भीती नसेल तर मग वन्समोर आपण पाहिजे तेवढी घेऊ, काही काळजी नाही. रसिक श्रोते, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आपण असं म्हणतो, त्यांना माऊली म्हणतो कारण कृपा आशीर्वाद देण्याकरता त्यांच्या मनामध्ये कुठलाही भेदभाव नाही. सर्व प्राणी मात्रांवरती ते तेवढ्याच प्रेमाने भक्तिभावाने ते माया करत असतात, म्हणून आपण त्यांना माऊली म्हणतो. संगीत क्षेत्रामध्ये अशी एक माऊली म्हणजे की ज्यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी उपमा दिली स्वर माऊली, म्हणजे अर्थात आदरणीय लता दिदी. सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासून रात्री आपण निद्रा झोपेला जातो तोपर्यंतच्या किंवा एकूणच दिवसभराच्या 24 तासाच्या कालावधीमध्ये जगाच्या पाठीवर असं कुठलं ना कुठलं ठिकाण असेल की जिथे लता दिदींचे सूर हे कुठल्या तरी गाण्याच्या स्वरूपात तिथे चालू असतील. आणि लता दिदींचे स्वर आपल्या सर्व सुखदुःखामध्ये आपल्याला साथ देतात, आपल्यावर माया करतात. लता दिदींचं गाणं आवडलं नाही असं आपल्याला कधीच होत नाही, त्यांचं कुठलंही गाणं हे आवडतंच आपल्याला. तर अशा लता दिदींनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली यांचे अभंग गाऊन खूप लोकप्रिय केले. त्याचप्रमाणे अनेक श्री प्रभू रामचंद्रांच्या स्तुती गीतं सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. अशीच त्यांची एक अत्यंत प्रसिद्ध हिंदी रचना आपण आता ऐकणार आहोत प्रद्युम्न नाडगोडे यांच्याकडून. पायो जी मैंने राम रतन धन पायो, 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 पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोनिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोनिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोनिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोनिक, वस्तु अमोनिक, वस्तु अमोनिक दी मेरे सतगुरु. कृपा कर बनायो पायो जी मेरे, कृपा बनायो पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन
पुण्य पाये जन्म जन्म की पुण्य पाये जन्म जन्म की श्री प्रभू रामचंद्रांच्या या सभामंडपामध्ये दोन अत्यंत मोठ्या प्रतिभावंत कलाकारांचा उल्लेख आवर्जून करतो, करायलाच हवा, कारण त्या दोन कलाकारांच्यामुळे श्री प्रभू रामचंद्रांच्या बद्दलची आपली भक्ती वाढीला लागलेली आहे. हजारो लाखो कोट्यावधी लोकांना प्रभू रामचंद्रांच्या भक्तीच्या ज्यांनी वाढ ज्यांच्या कलाकृतीमुळे झाली ते व्यक्तिमत्व म्हणजे भाषाप्रभू ग दि माडगुळकर आणि स्वर गंधर्व बाबूजी अर्थातच सुधीर फडके. त्यांचं गीत रामायण आपण जाणतोच, पण या दोघांनी सुद्धा म्हणजे गदिमा आणि बाबूजींनी आपल्याला गीत आणि संगीताचं इतकं अद्भुत रसन केलं होतं की त्यांची एक एक जी गाणी आहेत त्यातून अनेक वर्ष आपण सर्वजण अतिशय आनंद घेतोय. खरं तर ही दोन इतकी वेगळी व्यक्तिमत्व, गदिमा हे अत्यंत काँग्रेसी विचाराचे आणि बाबूजी हे संघ विचाराचे, इतकी विरुद्ध टोकाची मतं असलेली, अतिशय दोघं एकमेकांशी इतके भांडायचे सुद्धा, परंतु जेव्हा कलाकृती कुठली गीत आणि संगीताची वेळ आली की दोघं एक होऊन जायचे. गदिमा बाबूजींना कधी कधी म्हणायचे, एखाद्या वेळेस जर संगीत रचना नीट होत नसेल तर, फडके तुम्ही आता एखाद्या बँड मास्टरची नोकरी पत्करा, असं गदिमा बाबूजींना म्हणायचे. आणि बाबूजी गदिमांना म्हणायचे, माडगुळकर तुमच्याच्याने काही ही शब्दरचना वगैरे काही नीट जमणार नाही, तुम्ही सरळ माडगुळला जा आणि शिक्षकी पेशा पत्करा. असे हे इतके भांडखोर की एवढे भांडायचे की आता आयुष्यात एकमेकांचं तोंडही बघणार नाही. पण दुसऱ्या दिवशी गळ्यात गळे घालून जेव्हा गीत आणि संगीताचा वेळ येईल तेव्हा हे दोन व्यक्तिमत्व एक व्हायचे, कारण हे अद्वैत होतं. आणि या अद्वैतातून दैवी अनुभूती त्यांच्या गीतांमधून आपल्याला मिळाली. गीत रामायण आपण ऐकलेलं आहेच आहे. आता त्यांचीच एक अत्यंत लोकप्रिय भक्ती रचना चित्रपटातील आहे ती, तर कानडा राजा पंढरीचा ऐकूयात माधव आगारकर यांच्याजवळ. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार या कानडा राजा पंढरीचा.
गुण ईश्वर असा प्रकट असा विषयवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा शेवटच्या 2-3 रचना आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी या सर्व कलाकारांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊयात. आत्ताच आपण ही संपूर्ण कलाकारांचा संच ज्यांनी जमवलाय. आज हा भक्तिरंग सादर करतायत ते आमचे प्रमुख गायक श्री माधव आगारकर. माधव माझा खूप अतिशय जुना मित्र आणि नुकताच थर्मॅक्स मधून GM फायनान्स या पदावरून निवृत्त झालेला आहे. आणि खरं सांगायचं तर कुठलंही संगीताचं शास्त्रीय शिक्षण न घेता वडिलांकडून संगीताची आणि कीर्तनाची जी परंपरा आहे ती अत्यंत निष्ठेने तो पुढे नेतोय. अनेक सांगीतिक कार्यक्रम तो करत असतो. 23 तारखेलाच याच सगळ्या संचामध्ये माधवने गीत रामण्याचा कार्यक्रम करवेरोवरती स्वामी कृपा हॉलमध्ये आयोजित केलेला आहे. आपला सर्वांना त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे. मध्ये 8-9 वर्ष माधव कंपनीतर्फे शांघायमध्ये होता आणि विशेष गोष्ट ही की त्याने शांघायमध्ये अनेक गाण्याचे कार्यक्रम स्वतःचे केले आणि मोठ्या मोठ्या कलाकारांचे तिथे घडवून आणले. ते श्रीधर फडके असतील, सुधीर गाडगीळ असतील, सलील कुलकर्णी असतील, असे अनेक कार्यक्रम माधव आणि माया आगरकर या दोघांनी तिथं जुळवून आणले होते. आणि अजून एक सांगायची विशेष गोष्ट म्हणजे शांघायमध्ये त्यांनी कीर्तन सादर केलं होतं. आणि म्हणजे शांघाय किंवा चीनमध्ये कीर्तन सादर करणारा मला असं वाटतं हा एकमेव कीर्तनकार असेल.
तर आज माधव आगारकर आणि या संपूर्ण संचाला 800 वर्षाची परंपरा असलेल्या या प्रभू रामचंद्रांच्या सभामंडपात सेवा आज करायला मिळतोय, हे खरोखर भाग्याचा आमचं सगळ्यांचा आज ठेवा आहे. आजचा दुसरा कलाकार म्हणजे आमचा तरुण कलाकार प्रद्युम्न नाडगौडा. तो स्वतः तबला आणि गायन याच्यामध्ये विशारद आहे आणि MA म्युझिक करतोय. स्वतःची कला विहार या नावाची संस्थामधून कुमारांना तरुणांना घडवण्यासाठीचं काम इतक्या लहान वयात तो करतोय. तो अभ्यासक आहे हे तर आपण जाणतोच. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मंडळाकडून त्याला नुकताच कुठला सूरसेवा हा पुरस्कार त्याला प्रद्युम्नला मिळाला. आपण त्याचा संपूर्ण भावी कार्यकृती करता शुभेच्छा देऊया. आजच्या कार्यक्रमातील अत्यंत आमचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉक्टर नरेंद्र चिपळूणकर. वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक होते ते आणि केमिस्ट्री हा त्यांचा विषय होता आणि केमिस्ट्री या विषयातून त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. आणि केमिस्ट्री हा विषय असल्यामुळे भक्तिरंगाचा कार्यक्रम असो किंवा मंगेशकर कुटुंबाचा कार्यक्रम असो, त्यांची केमिस्ट्री कायम जुळलेली असते सगळ्यांची. अत्यंत बिझी आणि खरोखर सगळ्यांना सांभाळून घेत आपली कला त्या सर्व रसिकांच्या पुढे नेत असतात डॉक्टर नरेंद्र चिपळूणकर. आपल्या आजच्या या कार्यक्रमातील तबल्याची साथ करणारे श्रीयुत विद्यानंद देशपांडे. पुण्यातील संगीत रंगभूमी विषयक कार्य करणारी कलादोही संस्था आणि त्या कलादोही संस्थेचे संस्थापक विश्वस्त. संगीत नाटकामधून भूमिका असेल, तबल्याची साथ असेल, नाट्यसंगीताचे कार्यक्रम असतील, भक्ती संगीत, भावसंगीत अशा विविध कार्यक्रमांना विद्यानंद देशपांडे साथ करत असतात. आणि केशव नावेलकर यांच्यासारख्या प्रसिद्ध तबला साथ करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा त्यांना गुरु म्हणून लाभ लागलेला आहे असे श्रीयुत विद्यानंद देशपांडे. पुण्यामधला कुठलाही गाण्याचा कार्यक्रम ठरला की पहिलं ज्यांच्याशी म्हणजे संपर्क केला जातो असे अत्यंत पुण्यातील बिझी कलाकार म्हणजे श्रीयुत अवधूत दायगुडे. कारण हे बाकीचं सगळं होऊ शकत पण तालवाद्याचं तंत्र एकदम कठीण आहे आणि अत्यंत बिझी आणि अत्यंत अभ्यासू आणि अत्यंत मेहनती असे कलाकार श्रीयुत अवधूत दायगुडे. आज मला नाव माहिती नाही पण शब्द आणि आमचे सूर तुमच्यापर्यंत पोहोचवतात श्रीयुत मोहित यांना सुद्धा आपण एकदा जोरदार कौतुक करूया. आणि मी स्वतः संजय गोसावी. धन्यवाद. संजय नेहमीच आपली ओळख करून देत नाही. संजय बजाजमध्ये उच्च पदावरती होता. त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आणि आता तो पूर्णपणे नाट्यसंगीताला वाहिलेला आहे. त्याची बरीच नाटकं सध्याचं संगीत मत्स्यगंधा नाटक खूप जास्त आहे, त्याच्यामध्ये तो महत्त्वाची भूमिका करतो भीष्मची. हे नाटक पाहायला आपण विसरू नका. उद्याच त्याचा एक स्वर कुठला नटेश्वर नावाचा कार्यक्रम आहे उद्या ज्योत्स्ना फळे सभागृहामध्ये संध्याकाळी 5ला येतो, 5:30ला. आपण सगळ्यांनी तो जरूर बघावा. नाटकाची अत्यंत आवड असलेला आणि खूप नाटकातून तो अतिशय सहजपणे काम करणार असं माझा मित्र संजय गोसावी. मी नाटकातून भूमिका करतो पण नाटक करत नाही, आवर्जून सांगावं लागतं. कारण तर रसिको आपण पुढील आता गाण्याकडे वळणार आहोत आणि आपण आता एक गोंधळ ऐकणार आहोत. आता तुम्ही म्हणाला गेले 5 वर्ष आम्ही इतका गोंधळ बाहेर बघतोय आणि आता चालूच आहे एकदम इलेक्शनच्या दृष्टीने. आता अजून गोंधळ कशाला, पण तो राजकीय गोंधळ सोडून द्या. गोंधळ हा शैक्षणिक आणि मनोरंजनाचं साधन, एक धार्मिक लोककला आहे आणि भवानी मातेला रेणुका देवीला आमंत्रण करण्याकरता देवदेवतांना आपल्या शुभ कार्याच्या वेळी प्रसन्न ठेवण्याकरता हा गोंधळ घातला जातो. आपण त्याचा आस्वाद घेऊया. गोविंद गोपाळाचे मेळी आम्ही गोंधळी गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी. अमृता घाला गोंधळ वाजवी हरिनाम संबळ. अमृता घाला गोंधळ वाजवी हरिनाम संबळ. अमृता घाला
परमेश्वराची प्रार्थना करत असतो ती वेगवेगळ्या मार्गातून करत असतो. कोणी पूजा करून असतो, कोणी ग्रंथ वाचन करून करतो, कोणी उपास तपास करून करतो, कोणी कीर्तन करतो, कोणी कीर्तन ऐकायला जातो, कोणी या प्रकारचा ही सांगीतिक सेवा करतो. पण ह्या सगळ्याचं उद्दिष्ट शेवटी काय, तर त्याचं उद्दिष्ट एकच की हेची दान देवा देगा तुझा विसर ना व्हावा. आणि श्री आणि सौ सदावर्ते कुटुंबियांनी रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने या श्री प्रभू रामचंद्रांच्या सभामंडपामध्ये या सुंदर अशा भक्तिरंगाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आपणा सर्वांच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करून आपण शेवटच्या गीताकडे वळूयात. गीत म्हणण्यापेक्षा श्री प्रभू रामचंद्रांचा हा गजल आहे. नामस्मरणाचं महत्व आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आता प्रत्येक व्यक्तीबरोबर नामस्मरण आपण वेगवेगळ्या परमेश्वरा ईश्वराचं करत जाऊ आपण, पण एक राष्ट्र म्हणून जर नामस्मरण कुठलं केलं पाहिजे तर मला असं वाटतं की आपण सर्वजण त्याला सहमत होऊ की श्रीराम जय जय राम हाच तो नामस्मरण जप असू शकतो. आणि त्याच गजरानं आपण आजच्या या भक्तिरंगाच्या कार्यक्रमाची सांगता करूयात. धन्यवाद. अविरत ओठी यावे अविरत ओठी यावे नाम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम. राम नाम हे सदा सुखाचे, राम नाम हे सदा सुखाचे, निधान गाणा परमेशाचे, निधान गाणा परमेशाचे. पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम. जानकीचे जणू जीवन ज्योती, जानकीचे जणू जीवन ज्योती, प्रभु रामाची कोमल मूर्ती, प्रभु रामाची कोमल मूर्ती. मंगल दर्शन पूर्णविराम, मंगल दर्शन पूर्णविराम, मंगल दर्शन पूर्णविराम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम. पंचप्राण हे पवन सुताचे, पवन सुताचे, पंचप्राण हे पवन सुताचे. राम जणू निश्वास कयांचे, राम जणू निश्वास कयांचे. तनु संजीवन सुंदर धाम, तनु संजीवन सुंदर धाम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम.
विनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय। श्रीराम जय राम जय जय राम। तर आकाशाला रामनामाचं भिडावं अशी समर्थांची इच्छा होती। त्याप्रमाणे असं जर का झालं असेल तर ती रामाचीच कृपा आहे। निलिमानी त्यांचा कार्यक्रम ऐकला मोदी गणपतीचे आणि ती म्हणाली खूप छान म्हणतात गाणी आणि तिने लगेच त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी खरोखरी सहज त्यांनी मान्य केलं। हे खरोखरीच त्यांचा आभार आहे। त्याच्यात फार सुंदर कार्यक्रम केला आणि असाच त्यांच्यावर प्रभू रामांची सतत कृपादृष्टी असावी हीच माझी रामांजवळ प्रार्थना आहे। हे सदना संकटी बाबारे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव साफल्या निजवल्या कौसल्या माता भूकन्या अनन्या मुनिमान्या पिता हे चरवनचर फणिवर भरता निज भ्राता दशरथ नृपनायक धन्य तो पिता। जय देव जय रविपुरका आरती ओवाळू त्रिभुवन नायका। जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ रविकुळ मंडन खंडन संसार मूळ गुरुवर मुनिजन किन्नर जाती सकळ धन्य तो निजदास भक्त प्रेमळ। जय देव जय रविपुरका आरती ओवाळू त्रिभुवन नायका। जय देव दुर्गे दुर्घट भारी दुर्गण संसारी करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही सारी समले परंतु न बोलले काही विवाद घडता पण प्रवाही हे तू भक्ता लागी पावस दबराही। जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होते निजदासा देशापासून सोडली कोटी भोगाशा अंधे तुझ पाठवून पडलेल आशा हर गंजन झाला पटबंध गणेशा। जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। सत्राणे उड्डाणे हुंकार पदरी करिडळमय भूमंडळ सिंधू जलगगनी जाळले ब्रह्मांड घाके त्रिभुवनी सुरवर नरनीशा जलजा झाल्या करणी। जय देव जय हनुमंता तुमचे प्रसादे मोये कृतांता। जय देव दुर्भिल्ले पाताळ तुझा प्रतिशब्द धरला धरणी धर्माने लाकेद जाळले परम त्रिभुवन दुच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध। जय देव जय हनुमंता तुमचे प्रसादे मोये कृतांता। जय देव जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा। जय देवा तू अनिर्वचनीया परमात्मा असशी लोकोद्धारासाठी मनतो
सर्वासी बाणगंगाधीरे प्रकट झालासी वृंदावले ग्रामी कुलकर्णी वंशी जय देवा जय देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरु नाथा जय देवा शरणागता सीत्वा निज सुख निजले दीनालागी कृत्य अद्भुत केले जागोजागी राम मंदिर स्थापिले भूमंडळी राम नाम गर्जविले जय देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरु नाथा जय देवा सच्चिदानंद तू स्वयं ज्योती भावे ओवाळी तो कर्पूर आरती महाभागवताची तवगार प्रीती द्यावी सेवा सदा हीच विनंती जय देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरु नाथा जय देवा खालील वंदेन शरण डोळ्याने पाहिन रूप तुझे तमे आलिंगन आनंद बोधन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता जगता त्वमेव बंधुच सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं भवते वाचा मर्देन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रभुते स्वभावात् करोमि यस्य समरं वरदमयि नारायणानेति समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय उपेक्षु नको गुणवंता आनंदा प्रभुनायका मागणे हे शियाता ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या स्थळी हे निज रूप तुझे मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ